नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखा कोशागार भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही फॉर्म भरला होता, आता परीक्षेचं वेळापत्रक येणं चालू झालं। त्यापैकी संभाजीनगरचं वेळापत्रक पाठीमागे येऊन गेलं आठवड्याभरापूर्वी आणि आता परत एकदा नागपूर विभागाचं परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे। सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की परीक्षेचं वेळापत्रक कोणत्या डेटला एक्झाम होणार आहे, नागपूरची कधी, संभाजीनगर कधी, उर्वरित कोणत्या बाकी आहे त्या कधी येऊ शकतात आणि एक्झामचा पॅटर्न मध्ये नक्की काय बदल झालेला आहे थोडक्यात समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या शेवटच्या टप्प्यामध्ये 15-20 दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे आणि टेस्ट सिरीज जी तुमची आहे ती अगदी त्याच फॉर्मॅटमध्ये आहे ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची आता एक्झाम होणार आहे। कारण सुरुवातीला जाहिरात जेव्हा आली तेव्हा तुम्हाला सांगितलं नव्हतं की अशा फॉर्मॅटमध्ये एक्झाम होणार आहे, पण ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलंय। सो शेवटच्या टप्प्यात त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ही टेस्ट सिरीज आम्ही अवेलेबल करून दिली फक्त 199 रुपये 199 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल, ज्यामध्ये चॅप्टर वाईज 235 ते सब्जेक्ट वाईज 15 आहे। फुल लेंथ तुम्हाला 20 टेस्ट सिरीज आहे। टोटल अशा 270 टेस्ट सिरीज आम्ही इथे अवेलेबल करून दिल्या आहे। सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता। पूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित ही टेस्ट सिरीज असणार आहे। बाकी बॅच रेकॉर्डेड आहे पण बॅच नाही, तुम्हाला टेस्ट सिरीज मी शेवटच्या टप्प्यात सांगेल। टेस्ट सिरीज जॉईन करा, ज्या पद्धतीने तुमची एक्झाम होणार त्या पद्धतीने ह्या 20 टेस्ट आम्ही तुम्हाला दिले बघा, फुल लेंथ टेस्ट तुम्हाला दिले बघा, म्हणजे प्रत्येक विषयाच्या वेटेजनुसार ही टेस्ट तुम्हाला अवेलेबल असणार आहे। आता बघा लास्ट आपण बघितलं की टोटल विभाग बघितले 6 विभाग आहे। 6 विभागापैकी 2 विभाग नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या डेट फायनल झाल्या आहे। 17 एप्रिलला तुमची नागपूरची एक्झाम बघा अगोदर आहे आणि छत्रपती संभाजीनगरची 19 एप्रिलला तुमची एक्झाम आहे। याचं वेळापत्रक आधी आलं पण एक्झाम आधी 19 ला आहे, नंतर आहे वेळापत्रक आता आलं। एक्झाम मात्र 17 एप्रिलला होणार आहे। आणि दुसरी गोष्ट यांच्या जाहिरातीच्या तारखा पण तुम्ही चेक करू शकता, जसं की 7 जानेवारीला ही जाहिरात आली होती, ही 17 जानेवारीला आली, अर्थात हिची एक्झाम लवकरच घेण्यात आली, हिची लेट घेण्यात आली। त्यानुसार तुम्ही बघा अजून पुण्याची जर डेट आली तर पुण्याची डेट सुद्धा एवढ्या 15 दिवसामध्येच तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत। आणि नाशिक त्यानंतर अमरावती आणि कोकण ह्या सगळ्यांच्या एक्झाम एप्रिल एंड पर्यंत होण्याची शक्यता आहे। तयारीत राहा। एप्रिल एंड किंवा अगदी मेचा पहिला आठवडा, पण मे मध्ये शक्यतो जाणार नाही, कारण मे मध्ये तुम्हाला बाकीच्या एक्झाम घ्यायच्या आहे ऑनलाईन स्वरूपातल्या, रेल्वे भरतीच्या किंवा एसएससीच्या बऱ्याचशा एक्झाम पेंडिंग आहे, त्या मे मध्ये असणार आहे। सो एप्रिल एंड पर्यंत ह्या एक्झामचं शेड्यूल पण येण्याची शक्यता आहे। तयारीत राहा। ह्या शेवटच्या टप्प्यात टेस्ट सिरीज जॉईन करून ज्या सब्जेक्ट मधून वीक आहात त्या सब्जेक्टच्या पाठीमागे लागून अजून कसा अभ्यास रिव्हिजन करता येईल त्याला तुम्ही वेळ द्या। आता बघा हे आहे संभाजीनगरचं 27 मार्चला याची डेट आली होती बघा, एक्झामची डेट। ही एक्झाम कधी असणार आहे? 19 तारखेला बघा, छत्रपती संभाजीनगरची लेखा कोशागारची 19 तारखेला एक्झाम आहे। पाठीमागच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं होतं। आणि आता नागपूरचं वेळापत्रक आलंय बघा, नागपूर विभागाचं वेळापत्रक आहे, संचालक लेखा व कोशागार आहे आणि हे पत्रक आहे तुमचं कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना काय काय सांगितलंय, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी आणि परीक्षेचा दिनांक संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत हा आहे सूचना फलक त्यांनी दिलाय। त्यामध्ये बघा काय सांगितलंय, परीक्षा तारीख त्यांनी दिली आहे एक्झामची नागपूरची 17 एप्रिल 2025 ला तुमची एक्झाम होणार आहे। सो त्या उद्देशाने तुम्ही तयारीत राहा। आणि यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जसं संभाजीनगरचं होतं बघा, संभाजीनगरचं जसं स्वरूप दिलेलं आहे 4 टप्प्यात एबीसीडी टाइप मध्ये 30 मिनिटाचा प्रत्येकाला कालावधी असेल, अगदी त्याच टप्प्यामध्ये नागपूरचं सेम आहे, दोघांचं सेम आहे, सगळ्यांचं सेम असणार आहे। उर्वरित बाकीचे जे विभाग आहेत ना लेखा कोशागाराचे त्यांच्या सुद्धा एक्झाम ह्याच फॉर्मॅटमध्ये होणार आहे। सो बाकीच्या एक्झामची डेट येण्याची वाट बघू नका, तयारीत राहा, टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा। कसं असेल फॉर्मॅट थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा। 100 प्रश्नांचं विभाजन त्यांनी केलं 4 गटामध्ये एबीसीडी बघा, हा ए, हा बी, हा सी आणि हा डी। विभागात प्रत्येकी 25 प्रश्न आहे। हा ए विभाग जर घेतला तर ए विभागामध्ये 25 प्रश्न 30 मिनिटात सोडवायचे बघा। प्रत्येक विभाग तुम्ही बघा 25 प्रश्न 30 मिनिटात तुम्हाला हे सोडवायचे असणार आहे, बरोबर आहे। प्रत्येक विभागामध्ये सेम आहे। आता यामध्ये पण प्रश्न कसे असणार आहे, सगळ्यांचे कमीत कमी 6 प्रश्न आहे, फक्त एका सब्जेक्टचे प्रत्येक विभागात एक प्रश्न जास्त असेल। जसं की इथे मराठीचा एक प्रश्न जास्त आहे, बाकी बघा 6 6 6। इथे बघितलं तर तुमच्या इंग्लिशचा एक प्रश्न आहे, बाकीचे बघा 6 6 6। नंतर इथे तुमचा सामान्य ज्ञानचे 7 प्रश्न आहे, बाकी 6 6 6। इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला 7 प्रश्न तुमचे असणार आहे बौद्धिक चाचणीचे। अशा पद्धतीने तुम्हाला बघा फॉर्मॅट असा आहे, या 30 मिनिटात हेच 25 प्रश्न सोडू शकतात, पुढे जाऊ शकत नाही।
आहे. 30 मिनिटं झालं की ऑटोमॅटिक तुम्ही इकडे शिफ्ट होणार आहे. मग ह्या 30 मिनिटात तुम्ही 20 सोडू, 15 सोडू, 25 सोडू, काही प्रॉब्लेम नाही, ते तसंच राहणार आहे. त्यात काहीच बदल करता येणार नाही. इकडे शिफ्ट झाला दुसऱ्या बी ग्रुपमध्ये की तुम्हाला ए मध्ये पण जाता येत नाही, सी मध्ये पण जाता येत नाही. बघा बी मध्ये शिफ्ट झाला इथून इकडे गेल्यानंतर. सो ज्या वेळेस तुम्ही ज्या ग्रुपचे प्रश्न सोडवतात त्या 30 मिनिटात तेच प्रश्न दिसतील, पुढचे दिसणार नाही. अर्थात एका प्रश्नाला सोडवण्यासाठी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ, पुष्कळ वेळ पुरतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तरी पण शिफ्ट होणार आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हटलात सर मला पहिले फक्त गणिताचेच प्रश्न सोडून टाकायचे, असं करता येणार. तुम्ही जर म्हटलात मला मराठीचे सगळे सोडवायचे, असं करता येत नाही. मॅक्सिमम तुम्ही किती प्रश्न 6 किंवा 7 प्रश्न सोडवू शकतात त्या विषयाचे, बाकी जास्त सोडू शकत नाही. त्या टप्प्यानुसार तुम्हाला सोडवावं लागेल. आता इथे प्लॅनिंग करत असताना तुम्हाला हे पण लक्षात घ्यायचंय, तुम्ही जर बघितलं हा 25 प्रश्नापैकी कोणताही प्रश्न तुम्ही सोडू शकता 30 मिनिटांमध्ये. तुम्हाला वाटतं पहिले गणित सोडवायचं, मग तुम्ही स्ट्रॅटेजी आखा. पहिले मी हे सोडणार आहे, नंतर मराठी सोडणार आहे, नंतर मी गणित सोडणार आहे, इंग्रजी, आणि 4 नंबरला मी सामान्य ज्ञान सोडणार आहे. असं तुम्ही करू शकता याच्यामध्ये, फक्त या ग्रुपमध्ये फक्त करायला पाहिजे. तुम्ही स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे, कारण 30 मिनिटात कधी कधी होऊन जातं की वेळ पुरत नाही. जीके जे सोडायचा अवघड जाऊ शकतो. बाकी विषयाचे प्रश्न तुम्हाला पटकन सोडू शकता, म्हणून जीके जेसला शेवट ठेवा, बाकीचे प्रश्न जे सब्जेक्ट ते अगोदर ठेवा. असं प्लॅनिंग करून तुम्ही याची तयारी करायला हवी. सो नागपूरचं वेळापत्रक आलेलं आहे, 2 विषयांचं आलेलं आहे, 2 विभागांचं आलेलं आहे. आणि बाकी एक्झाम मध्ये तुम्हाला जो पॅटर्न त्यांनी सांगितला तो ऍज इट इज आहे. प्रत्येक विषयाला 25 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्काला, 50 मार्काला 100 प्रश्न, 2 मार्काला 200 मार्काचा पॅटर्न ऍज इट इज आहे, जो तुम्हाला सुरुवातीला सांगितला. प्रश्नांचा दर्जा मराठी जो आहे तो 12वीचा होता, इंग्लिश पण 12वीचा आहे, बाकी पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम जरी सांगितलाय तरी पण तुम्ही काठीण बाबतीत समजून घ्या, पदवीपर्यंतची विचारली जाते. अभ्यासक्रम ऍज इट इज आहे, मराठीचा, इंग्रजीचा. बघा हाच अभ्यासक्रम जेव्हा एक्झामच्या वेळेस तुम्हाला ऍड आलेली त्यावेळेस जो अभ्यासक्रम आहे तोच, त्यात काही बदल नाही आहे. जीके जीएस थोडा सामान्यांचा सिलेबस थोडा वास्ट आहे. इथे पॉलिटी आहे, त्यानंतर इथे इतिहास आहे, इथे भूगोल आहे, त्यानंतर 4 नंबरला इथे पर्यावरण आहे, सामान्य विज्ञान तंत्रज्ञान आहे, अर्थ इकॉनॉमिक्स आहे, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोघेही दिले. बघा अंक गणित पण दिलाय आणि बुद्धिमापन पण दिलेलं आहे. सो दिलेलं आहे तर विचारलं जाणार आहे, तयारीत राहा. याबद्दल अजून काही डाऊट असेल तर मला कळवा. आणि कमीत कमी तुम्हाला या मेरिटमध्ये जर यायचं असेल तर कमीत कमी ऍड मध्येच त्यांनी सांगितलंय तुम्हाला कमीत कमी किती मार्क असावं लागतील, 85%. तुमची इंटरव्ह्यू नसणार आहे पण मार्क मात्र 85% असेल तर, आणि तरच तुमचा विचार हा फायनल मेरिटसाठी केला जाईल, अन्यथा विचार तुमचा केला जाणार नाही. लक्षात घ्या. आता हॉल तिकीट कधी येणार आहे, प्रत्येक एक्झामचं हॉल तिकीट साधारणतः त्यांनी ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे परीक्षेचा 7 दिवस अगोदर येईल आणि तुम्हाला SMS पण ते पाठवतील. कदाचित तुम्हाला SMS नाही आला म्हणजे येणारच नाही असं समजू नका. तुम्ही ऑनलाईन जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं, त्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करून हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. वेबसाईट कोणती आहे तर ही वेबसाईट बघा, mahakosh.maharashtra.gov.in. ह्या वेबसाईटला तुम्हाला सगळं मिळणार आहे. त्याबाबतची घोषणा काही परिपत्रक असेल तर त्याच वेबसाईटला येणार आहे. तुमचं हॉल तिकीट सुद्धा इथेच येणार आहे. सो 7 दिवस अगोदर, जसं की तुमची एक्झाम 17 तारखेला असेल तर 10 एप्रिलला नागपूरवाल्यांचं 10 एप्रिल पासून नागपूरचं हॉल तिकीट येणं चालू होऊन जाईल. आणि 19 तारखेला संभाजीनगरची एक्झाम आहे, साधारणतः 12 एप्रिल पासून छत्रपती संभाजीनगरचं हॉल तिकीट येणं चालू होऊन जाईल. त्यावर चेक करा. काही अडचण आली तर त्यांनी सांगितलंय कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर पण ऍड मध्ये दिलाय बघा, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय. काही अडचण असलं ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करायची, पण कसली रिव्हिजन करायची ते समजून घेण्यासाठी हा जो फॉर्मॅट आहे बघा, फुल लेंथ टेस्टचा 20 टेस्ट आहे, ह्या सोडवायला नक्की इकडे तिकडे जर तर करू नका. सोडवा, घाबरू नका. ऑनलाईनची एक प्रॅक्टिस पण होऊन जाईल, यूज टू होऊन जाईल. आणि ह्या टेस्टचा फायदा तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट, कोणता टॉपिक वीक आहे हे समजण्यासाठी पण होईल. आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये रिव्हिजन कोणत्या विषयाला जास्त द्यायची हे पण तुम्हाला समजेल. या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला म्हणजे 8888 25 6117 ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी असेल डायरेक्ट ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.